नमस्कार. आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता. काडगाव गटाची जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची जी रणधुमाळी चालू आहे. आता ही रणधुमाळी जी आहे ती आपण बघतोय. ही रणधुमाळी एकदम जोराची चालू आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात प्रचार प्रसार येतोय आणि आपल्या सोबत आहेत नाथसिंह देशमुख साहेब. नमस्कार. आपलं नमस्कार. महाराष्ट्र सत्तामध्ये स्वागत आहे. अ, मला काय सांगाल तुम्ही की आता तुम्हाला काडगाव गटामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगतो की या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद काडगाव गटातून उमेदवार सौ पूर्वादेवी नाथसिंह देशमुख, पंचायत समिती काडगाव गणातून सौ शीतलताई दत्ता लटपटे आणि गातेगाव गणातून पंचायत समितीचे उमेदवार श्रीयुत समाधान पवार. खरं म्हणजे या तिघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही या मतदारसंघात फिरत आहोत. फिरत असताना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा. कारण तेथील लोकाला मी काही नवीन माणूस नाही आणि जवळपास आम्ही सभेवर जास्ती जोर न देता प्रत्येक मतदाराच्या दारासमोर गेलोय आणि त्यांच्यासोबत चर्चा करूनच मग पुढे गेलोय. दुसरी गोष्ट अशी की कॉर्नर बैठका तर झाल्याच, परंतु असं आम्हाला अजिबात जाणवलं नाही की आपले उमेदवार निवडून यायला काही अडचण येईल अशी. तर म्हणजे की पूर्वीपासून या परिसरात काम करत असताना आमच्या हातून अगदी म्हणजे पॉझिटिव्ह काम झालेलं आहे. होत असेल तर हो, नसेल तर नाही. आणि कसं आहे की परिसरातले लोक जेव्हा बोलतात की बाबा की हे उमेदवार सुशिक्षित दिलेत, सगळे दिलेत, चांगली गोष्ट आहे की फक्त तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर बरेच उमेदवार निवडून दिले की पुन्हा त्या मतदारसंघाकडे लक्ष देत नाहीत. पण मी सांगितलं की बघा कसं असतंय की मी काँग्रेसमध्ये पूर्वी असल्यामुळं मला साहेबाच्या संपर्कात जास्ती दिवस राहता आलं. त्याच्यामुळं साहेबाचे नेहमी मी भाषणं ऐकायचो. मग त्या काळात म्हणजे साहेब नेहमी म्हणायचे की विधानसभेचं इलेक्शन लागू, जिल्हा परिषदाचं लागू, लोकसभेचं लागू. त्यांच्या मते असं असायचं की बघा कसं असतंय की आपलं गाव म्हणल्यानंतर आपल्याला निधी तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून आणावा लागतो. मग तो आणण्यासाठी काय असलं पाहिजे की तिथला स्थानिकचा आमदार आपल्याच पक्षाचा, आपल्याच विचाराचा असला पाहिजे. तिथं राज्याचा मुख्यमंत्री आपल्याच विचाराचा असला पाहिजे. केंद्रात सत्ता आपल्याच विचाराची असली पाहिजे. आणि साहेब म्हणायचे की कसं असतंय की वाढप्या ओळखीचा असला तरच आपल्या ताटात काहीतरी येत असतंय. त्याच्यामुळं कसं आहे की आता सध्या आमची विचारधारा त्याच दिशेनं चाललेली आहे की म्हणजे जो साहेबांनी विचार पूर्वी मांडला होता तोच विचार आत्ता जर लक्षात घेतला तर काही वेगळं वाटायचं कारण नाही. कारण स्थानिकचे आमदार जे आहेत लातूर ग्रामीणचे ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत. राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचंच आहे. केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचंच आहे. आणि हे सगळं असं असल्यामुळं सध्या कुठल्याही गावाला निधी आणायला काही अडचण येत नाही. आणि हे साहेबाचाच विचार आहे आणि तोच विचार आम्ही पुढे मांडतोय. असं असं आव्हान आम्ही मतदाराला करतोय. त्याच्यामुळं मतदारांनाही ते योग्यच वाटतंय. असं आहे की आता सगळ्यालाच कुणालाही गेलं तर कुणालाही वाटतं आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. मग ह्या लिंकनं जर गेलं तर नक्कीच निधी येणार आहे, विकास होणार आहे. असं तर मतदारांनी ह्याच्यावरती विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. म्हणजे नक्कीच मतदान हे बीजेपीला झालं पाहिजे. झालंच पाहिजे. अगदी खात्रीनं सांगतो झालंच पाहिजे. आणि खात्रीने सांगतो की हे तिन्ही उमेदवार आमचे भरघोस मतानं निवडून येणार. जनतेतले असणारे हे नेते आपण पाहिलेत.
नाथसिंग किसनरावजी देशमुख साहेब हे जे आहेत ती जनतेतले नेते आहेत, सर्वसामान्यामध्ये जाणारे नेते आहेत. आणि आपण बघितलंय आता की किती दिवसापासून हे पाहतोय आपण ह्यांचं राजकारण बघितलंय. आपण सगळ्यापासून बघतोय, लहानपणापासून हे पाहिलेलं राजकारण ह्या पंचक्रोशीतच नाही तर या जिल्ह्याभरात त्यांना ओळखलं जातंय आणि जिल्ह्याभरातून सुद्धा ह्यांच्यावर जी प्रतिक्रिया येतात ते नाथसिंग किसनरावजी देशमुख साहेब ही कोणालाही गाडी थांबून आणि प्रत्येक गोष्टीला त्यांच्या सोबत विचाराने जातात. हीच सांगण्यासारखं एवढंच आहे आणि हीच जनता त्याला पाहून मतदान नक्कीच करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण इथंच थांबतोय. महाराष्ट्र सत्ता, मारुती काळे, लातूर.